राज्यात दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या नंबर प्लेटच्या बाबतीत आता मुद्दा उपस्थित झालेला आहे, तो म्हणजे HSRP नंबर प्लेट बसवणं हे अनिवार्य असणार आहे. हा नंबर प्लेट नेमकं का बसवायचं आहे, याची मुदत काय आहे, याच्या बाबतीत बोलण्यासाठी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. विवेक सर, ज्या पद्धतीनं ही HSRP नंबर प्लेट येते, नेमकं काय ही नंबर प्लेट आहे, ही बसवणं का अनिवार्य आहे आणि याची मुदत कधीपर्यंत असणार आहे? HSRP नंबर बदल लावण्याकरता मोटर वाहन कायद्यामध्ये तरतूद आहे. यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एक PIL होती, त्यांनी देखील आदेश दिलेले आहे आणि सर्व राज्यांना हे बंधनकारक केलेलं आहे आणि सर्व राज्यांमध्ये हे लावायची प्रक्रिया चाललेली आहे. तथापि 1/4/2019 नंतर ज्यांनी गाड्या घेतल्या असतील त्यांच्या गाडीला ही नंबर प्लेट लागून आलेली आहे. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा तर ज्यांचं गाडीचं रजिस्ट्रेशन 1/4/19च्या नंतरचं आहे त्यांना हे लावायची आवश्यकता नाही. जे 1/4/19च्या पहिलेचे आहे त्यांच्याच करता फक्त हा सध्याचा नियम आहे. आता हे लावण्याची आवश्यकता याच्याकरता असते की यामध्ये काही सिक्युरिटी फीचर्स आहे, एन्फोर्समेंट इझी होतं आणि मुख्यतः याच्यात एक स्नॅप लॉक असतं, त्याच्यामुळे ते गाड्यांच्या चोरीला थोडासा त्याच्यामध्ये आळा बसतो. हा त्याचा उद्देश आहे नियम आणण्याचा. केंद्र सरकारने हा नियम केला आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टाने त्याला आदेश दिलेले आहे. आता मागच्या 2-3 दिवसापासून जरा प्रसारमाध्यमामध्ये बातम्या येतात आहे की राज्यातले जे दर आहेत ते इतर राज्यांपेक्षा जास्त आहेत. तर सर्वात पहिल्यांदा मी सगळ्यांना स्पष्ट करू इच्छितो की महाराष्ट्र राज्यातले जे दर आहेत ते इतर राज्यांपेक्षा कुठेही जास्त नाही. आपले जे दर आहेत इतर राज्यांच्या बरोबरीचे किंवा किंबहुना थोडेसे कमी असतील. आपण जे दर घेतलेले आहेत, आपण एक टेंडर प्रक्रिया केली, त्याच्यामध्ये टेंडरवर आपण टेंडर केलं. या सगळ्या प्रक्रियेला हाय पॉवर कमिटीची मान्यता आहे. जे दर आले आपल्याकडे ते सगळे दर आपण इतर राज्यांशी तपासले, इतर राज्यांशी त्याची तुलना केली. ते सगळं फाईलला आहे, आम्ही सरकारला पण कळवलेलं आहे आणि त्यानंतरच याला आपण सरकारच्या मान्यतेने या ठिकाणी आपण सगळ्यांना त्या वर्क ऑर्डर दिलेल्या आहे. आणि इतर राज्यांचे दर काय याची माहिती सियामच्या पोर्टलला आहे. सियाम नावाचं एक पोर्टल आहे, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर. त्या ठिकाणी सगळे इतर राज्यांचे दर दिलेले आहेत. सगळे लोक ते दर बघू शकतात. यामध्ये एक थोडंसं कन्फ्युजन असं होऊ शकतं बरेचदा की अनेक राज्यांनी काय केलं आहे की प्लेटचा दर वेगळा दाखवला आहे आणि फिटमेंट चार्जेस वेगळे दाखवलेले आहे. आपण म्हणजे ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून आपण प्लेटचा दर आणि फिटमेंट चार्जेस आपण एकत्र घेतलेले आहे. आपल्याला लोकांना फिटमेंटचे वेगळे पैसे द्यायचे नाही आहे. आणि जेव्हा आपण इतर राज्यांची तुलना करतो त्यामध्ये प्लेटचा दर प्लस फिटमेंट चार्जेस हे दोघंही जर आपण सोबत घेतले तर तो तुलना आमच्याकडे आहे. आम्ही ती मीडियाशी शेअर केलेला आहे. DGIPRला मी हे जे सगळे दर आहेत, इतर राज्यांच्या आता जी तुलना केली जाते, म्हणजे त्याच्यातला हा एक मुद्दा आहे की नंबर प्लेटचे वेगळे चार्जेस आहेत आणि बसवण्याचे वेगळे चार्ज. साधारणतः आपल्या राज्यात ही नंबर प्लेट बसवण्याचा किती खर्च येऊ शकतो? बघा, जे दर आपल्याकडे आलेले आहे ते ₹450 हा टू व्हीलर करता आलेला आहे, ₹500 हा थ्री व्हीलर करता आलेला आहे आणि हेवी व्हेकल करता ₹745 आलेला आहे. आणि सर्व राज्यांचे जर आम्ही ऑलरेडी मीडियाशी शेअर केले आहे. DGIPRनेची एक प्रेस नोट देखील काढलेली आहे आणि लोक ती नंबर प्लेट रेट सगळीकडे चेक देखील करू शकतात. याशिवाय कोणतेही अतिरिक्त चार्जेस नाही आहे. फक्त एकच माझी नागरिकांना विनंती आहे की जे ऑफिशियल संकेतस्थळ आहे परिवहन विभागाचं त्यावरूनच बुकिंग करा. कारण आमच्याकडे काही तक्रार आलेल्या आहेत की काही फेक डीलर तयार झालेले आहेत, बोगस डीलर तयार झालेले आहेत, जे आम्ही स्वस्तात लावून देतो म्हणतात आहे. आम्ही काही ठिकाणी कारवाई केलेली आहे, परंतु आपण जर ऑफिशियल संकेतस्थळावरून जर हे बुकिंग केलं तर या ठिकाणी आपल्याला आपली फसवणूक होणार नाही. सर, एक शेवटचा प्रश्न. ज्या पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की ह्याची एक मुदत ठरवलेली आहे, ही मुदत वाढवली जाणार आहे का? कारण का एकंदरीत जर पाहायला गेलं तर 2019च्या आधीची वाहनाची किती वाहनं आहेत, त्याची काही टॅली आहे का, किंवा त्याला किती विलंब लागू शकतो, काय चॅलेंजेस आहेत या बाबतीत? बघा, ते एक्झॅक्टली जुने वाहनं किती आहेत त्याचा आपल्याला एक अंदाजच घ्यावा होतं. कारण अनेक लोकांनी त्यांचे वाहनं विकले असतात, स्क्रॅप झाले असतात, पण त्यांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते आमच्या रेकॉर्डला लाईव्ह असतं. त्यामुळे तो एक्झॅक्ट नंबर सांगता येणार नाही. पण आम्ही जी काही मुदतवाढ जी दिली आहे 6 महिने 8 महिन्याची जी काही मुदत दिली आहे त्यामध्ये ते निश्चित होतील. 30 एप्रिलपर्यंत आम्ही एप्रिल महिन्यात आम्ही त्याचा एकदा आढावा घेऊ की त्याच्यामध्ये प्रत्यक्ष किती लोकांचे लागले आहेत, किती लोकांचे लागायचे आहेत. परंतु कुठेही नागरिकांची गैरसोय असं होणार नाही. आम्ही त्यावेळेस आढावा घेऊ आणि आवश्यकता असेल आम्ही त्यावेळेस त्याची मुदत देखील वाढवू. परिवहन आयुक्त होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की HSRP नंबरच्या बाबतीत जी अधिकृत संकेतस्थळ आहेत त्याच ठिकाणी जावं, ज्या ठिकाणी यंत्रणा उभी केली आहे त्याच ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन करावं. आणि दुसरं म्हणजे
जी मुदत देण्यात आलेली आहे 30 एप्रिलपर्यंत, या मुदतीच्या बाबतीत पुन्हा एकदा आढावा घेऊन बैठका घेऊन ही मुदत वाढवायची की नाही याच्या बाबतीत निर्णय घेतला जाईल. मात्र नागरिकांनी कुठच्याही प्रकारचे एजंटच्या जाळ्यांमध्ये येऊ नये अशा पद्धतीचं आवाहन परिवहन आयुक्तांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण वेडणेकरसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.